नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे आत्ता सध्याला. त्या मैदानामध्ये 7 सेमी जे आहेत ते पळताना दिसणार आहेत आपल्याला आणि पळालेत सेमी 7. आणि आता मी सांगतो निकाल, कोणते नंदी कोणत्या तासातून सेमीसाठी पात्र झाले आणि क्वार्टर फायनलसाठी सुद्धा पात्र झाले. सेमीफायनल 1चा निकाल घेतो आहे. 1मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 6वरून गाडी पब्लिकनं पळाली बरं का मित्रांनो. वाठार कॉलनी यांचा साहिब्या आणि सोन्या ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी म्हणजे त्या सेमीमध्ये 2 नंबरला गाडी उतरली होती. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी अहिरे जुन्नर या करांचा साज पळताना दिसला आपल्याला. शिव आणि मंग्या ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. दोन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोन्ही ड्रायव्हरना खूप साऱ्या शुभेच्छा गुलालासाठी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर पळाला आणि त्या बकासूरसोबत कोरेगावकरांचा भवानी पळाला. काय बैल पळतोय हा भवानी, शेपूट वर करून पळतोय बघा. त्याचा पळ बघा जरा थोडासा. बकासूरचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु याचा पळ थोडासा वेगळाच वाटला मला. आणि सुंदर अशी गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये यांची फायनलसाठी पात्र झालेली. म्हणजेच आज बैलगाडी चालवणारे ड्रायव्हर होते आज ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारवंडेकर. पब्लिकनं गाडी होती. तास क्रमांक 6वरून बकासूरला फाईट देणारी गाडी होती. क्वार्टर फायनलसाठी तास क्रमांक 7वरून धावलेली ही सुद्धा गाडी पब्लिक नव्हती. गाडी कदाचित आत असती तर निकाल वेगळा असता, परंतु असो लोहगाव पुणेकरांच्या नावाने गाडी पळाली. हरणे आणि भवानीची गाडी पळाली. दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या. दोन्ही गाड्या गुलालासाठी पात्र झालेल्या त्या. आता बघूया बकासूर भवानी काय कमाल करतायत फायनलमध्ये. आणि फायनलमध्ये एक मोठं आव्हान असेल एका मोठ्या गाडीचं. कुठली गाडी आहे सेमी क्रमांक 6मध्ये ती समजेल कुठलीही गाडी नक्की. आता बघूया सेमीफायनल 3चा निकाल. 3मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आहे. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आदत वयामध्ये ज्या बैलाने संबंध बैलगाडा शर्यत क्षेत्र गाजवलं, चांद उर्फ चंद्या या बैलाने, आणि या बैलासोबत पाहिला बाबा नावाचा नंदी. सुंदर अशी गाडी जी आहे ती भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. आजच्या मैदानामध्ये या गाडी एक चांगली टॉपची आहे. चांगलं स्पीड लागलं आहे गाडीला. बघूया ही गाडी जी आहे ती फायनलमध्ये कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीचा वेग धारण करते. तसेच त्याच सेमी क्रमांक 3मध्ये आपल्याला क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी शंभू आणि पाखरेची गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. दोन्ही गाड्यांचं खूप खूप मनापासून आभार आणि ड्रायव्हरांचं सुद्धा दोन्ही खूप खूप आभार. आता सेमीफायनल 4 घेतो आहे. 4मध्ये सुंदर अशी लढत बघायला मिळाली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुठलंच मैदान नाही जिथं ही बुलेट फायनलला नाही आहे. एखादं क्वचित मैदान इकडे तिकडे होईल असा हा शंभूबाजी ग्रुप खडकवासलाकरांची बुलेट पळाली. आणि त्या बुलेटसोबत पळाला वडकीकरांचा चॉकलेट पळाला. चॉकलेट आणि बुलेटची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. संतुड्यावर मोरगावकरांनी गाडी पात्र केली का कोणी केली जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय. आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी पैंजण आणि पाखऱ्या यांची गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही गाड्यांना. दोन्ही ज्या बैल मालक आहेत त्यांना, ड्रायव्हरांना सुद्धा. सेमी 7 नजर माझी खाली लागलेली आहे. मोबाईल इथं आहे बघ, दिसू शकताय. हा काय इथं मोबाईल आहे माझा, मी त्या मोबाईलवरती बघतोय. सेमीफायनल 5चा निकाल घेतो आहे. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी. 3मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये कन्हैया आणि भवानी यांची गाडी जी आहे ती पब्लिकनं पळाली नाही, आतमधनं गाडी पळाली तास क्रमांक 3वरून. आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी सेवा आणि सिंगम ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली. दोन्ही गाड्यांचं मनापासून आभार, दोन्ही ड्रायव्हरांचं मनापासून आभार. सेमी 6मध्ये एक मोठी फाईट बघायला मिळाली. ज्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये घरणीकेकरांच्या राजागत दिसणार असा हा शिव आणि त्याच्यासोबत एक नंदी होता, त्याचं नाव मला माहीत नाही. आणि सोबत एक गाडी होती, दुसरी होती गाडी मल्हार 92 लाखाची खरेदी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार. आणि मल्हारसोबत होता निमगावकरांचा सावकार. या दोघांच्यामध्ये गाडीला फाईट झाली, परंतु तोंडाला निकाल जो आहे तो घेतलेला आहे निमगावकरांच्या सावकारने आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या मल्हारने. भैया ड्रायव्हर वाटेगाव गावकरांनी ही गाडी फायनलसाठी पात्र केली. आणि शिव आणिची त्याच्यासोबत जो कोण पळाला त्याचं नाव काय मला माहीत नाही. आता सगळे म्हणतील की ह्यानं काय हातात घेतले व येत आहेत हे निकाल आहेत दिसले का. काय लोकांना माहीत नसतं, पण आपलं मी हात असं करतो दाखवतो. काय होतं लोकांचा आपल्याला लय विश्वास आहे. आणि आता सेमीफायनल 7मध्ये काय होतं आहे, जरा गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत. गाड्या बघूया काय होते, तुम्हाला दाखवू शकतो. असं हे चालू आहे.
बघूया काय होते काय नाही. जरा कमेंट्समध्ये सेमीफायनल 7चा निकाल सांगा. आणि मला जर काम आवडत असेल मला बक्षीस पाठवू शकता. 95 61 11 99 40 वरती, गुगल पे फोनपेवरती. धन्यवाद.